संजय राऊत यांनी संजय दिना पाटलांविरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींना तक्रारीचं त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। संजय दिना पाटलांनी आंदोलकांना धमक्या दिलेल्या आहेत असं राऊतांनी म्हटलेलं आहे। 5 लोकांना ठार केलं असं पाटील म्हणतात, कोण आहेत ते असाही सवाल राऊतांनी या पत्रातून विचारलाय। 5 लोकांना संजय पाटलांनी का आणि कधी ठार केलं असं देखील राऊतांनी या पत्रामध्ये नमूद केलंय। तर खासदार संजय राऊत यांनी संजय दिना पाटलांविरोधामध्ये तक्रार नोंदवलेली आहे। तसं त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे। संजय दिना पाटील यांनी नुकतीच ठाकरे सेनेमधून बंडखोरी करून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर हे शाब्दिक युद्ध आपण पाहतोय। संजय दिना पाटलांनी आंदोलकांना धमक्या दिलेल्या आहेत असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर 5 लोकांना ठार केलं असं पाटील म्हणतात, कोण आहेत ते 5 जण असा सवाल देखील त्यांनी या पत्रामधून विचारलेला आहे आणि पोलीस आयुक्तांना मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना या तक्रारीचं पत्र संजय राऊतांनी लिहिलेले आहे। त्याचबरोबर या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 5 लोकांना संजय पाटलांनी का आणि कधी ठार केलं याचा देखील तपास व्हावा असं पत्र हे संजय राऊतांनी दिलेलं आहे। आणि दरम्यान संजय दिना पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते देखील पाहूयात। इतना किसी में हिम्मत नहीं। अभी मैं वो बहुत बोल चुके हैं, अभी मैं कुछ बोल नहीं रहा था। आज का दिन का राह देख रहा था। सबको मालूम है, आएंगे, चल के आएंगे, पैर पे जाएंगे, क्या गर्दन छोड़ के जाएंगे। ये संजय दिना पाटिल है। संजय पाटिल को आंडू गांडू पांडू नहीं है क्या। वो लोग आके किधर रास्ते में, और पुलिस के भरोसे पुलिस रहेगी। मैं पुलिस के भरोसे पे नहीं। हम लोग हर चीज से इक्विप्ड रहते हैं और आएंगे। और किसी मेरे को तो छोड़ दो, मेरे घर वाले को या किसी को भी टेढ़े नजर से भी देखा, घर में घुस के एक बार ऐसा ही हुआ था, उनको याद नहीं है। उनको बोलो जो उनके दादाजी होंगे किसी के जिंदा, तो एक बार ऐसे ही मेरे पिताजी के टाइम आए थे, 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने। हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो। हाँ, और हम चिंता नहीं करते। ये सब लोग है ना, सब पे उनको लग रहा होगा उनके पास कोई अंडर बंडर खुद के जी में तो दम नहीं है कुछ करने का। चढ़ाते 2-4 कोई फालतू दादा लोग हैं उनके पास। हाँ, हमको दादा लोगों की जरूरत नहीं, हम खुद करने वाले लोग हैं, समझा ना। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, खरं तर संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यामधील वाकयुद्ध आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय आणि त्यानंतर संजय राऊतांनी तक्रार दाखल केलेली आहे, अशा पद्धतीचं पत्र त्यांनी लिहिलंय। या पत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय संजय राऊतांकडून? ज्या प्रकारे आपण बघितलं, संजय दिना पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही मुद्दे मांडले। त्यांना ऑपरेशन तुडवा जे संजय राऊतांनी म्हटलं होतं खासदार फुटीनंतर, त्या संदर्भात प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की असं जर अशा प्रकारे ऑपरेशन तुडवा राबवलं जात असेल तर तसं उत्तर दिलं जाईल। आणि या सगळ्या संदर्भात उत्तर देत असताना त्यांनी जी वक्तव्य केले त्या विरोधात संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की एक प्रकारे संजय दिना पाटील हे आंदोलनकर्त्यांना धमकी देत आहे आणि जर आंदोलनकर्त्यांचं बरं वाईट झालं किंवा कोणाचा काही यामध्ये झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे संजय दिना पाटील असतील। आणि त्यामुळे देवेन भारती यांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई ही संजय दिना पाटील यांच्या विरोधात व्हावी असं या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। ठीक, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीसाठी। तर संजय राऊत यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून त्यांनी ही तक्रार दिलेली आहे। संजय दिना पाटलांनी आंदोलकांना धमक्या दिलेल्या आहेत अशी तक्रार राऊतांनी दिली आहे। तर 5 लोकांना ठार केलं असं पाटील म्हणतात, तर हे 5 लोक नेमके कोण आहेत याचा देखील तपास व्हावा असं राऊतांनी या पत्रामधून म्हटलंय।